महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। देवराई सदस्माची तपोवन परिसरात भेट, झाडे वाचवा तपोवन वाचवा। नाशिक येथे तपोवन परिसरात 1835 वृक्षांची तोड होणार असल्याचे समजताच अनेक समाजसेवी संस्था वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शविला जात आहे। पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरात काही झाडांची वृक्षतोड होणार याची माहिती काही समाजसेवी संस्थांना मिळताच वृक्षतोडीला प्रखर विरोध होत आहे। अशातच दिंडोरी तालुक्यात वृक्ष संवर्धन करणारी सह्याद्री गोपाल कृष्ण देवराई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दिंडोरी तालुक्यात अनेक वृक्षारोपण करून संवर्धन केलं आहे। या संस्थेच्या सर्व सदस्य व नाशिक शहरातील काही मित्र परिवारासह तपोवन परिसरात जाऊन पाहणी करून वृक्ष संवर्धनाची शपथ घेत तपोवन परिसरात जागृती फेरी काढून वृक्षतोडीला प्रखर विरोध करत पर्यावरण संवर्धन मोहिमेला पाठिंबा दिला। या प्रसंगी नाशिक जिल्हा ऑर्केस्ट्रा असोसिएशनचे कलाकार व पदाधिकारी यांनी तपोवन संगीत मैफिल जमवून वृक्षतोडीला विरोध दर्शवून निषेध व्यक्त केला। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी अरुणदादा शिरोळे, नाशिक ग्रामीण। सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो पण झाडे उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात। झाड हमखास फळ देतं, फूल देतं, पान देतं, पक्ष्यांना हिरवं रान देतं, श्वासासाठी ऑक्सिजन देतं, सगळ्याच गोष्टी देतं झाड। आईच्या मायेनं फक्त झाडच करतं आपले लाड। झाड आहे औषध, झाड आहे देव। पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी 10 झाडं लावून ठेव। कारण झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे। वडाच्या नावानं, लिंबाच्या नावानं, तपोवनाच्या नावानं। धन्यवाद। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।